नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. पाहुयात बातमी. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायाधीश श्री ML तहलानिया यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यान्वित करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज माजलगाव येथे गोर सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय व SDM कार्यालय माजलगाव येथे निवेदन देण्यात आले. यावेळी गोर सेनेचे तालुका अध्यक्ष रमेश पवार, महाराष्ट्र राज्याचे सहसचिव शंकरभाऊ चव्हाण, शहर अध्यक्ष अजित चव्हाण, तालुका उपाध्यक्ष रवी राठोड, सहसचिव विकास राठोड, तालुका कोषाध्यक्ष एकनाथ राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा खास ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार. NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत. मी धैर्यशील ढगे. मी आहे माजलगाव तहसील कार्यालयाच्या समोर. माझ्यासमोर पाहता आपण की गोर सेनेचे या ठिकाणी प्रमुख नेते आलेत. त्याने नुकतंच या ठिकाणी तहसील कार्यालय यांना निवेदन दिलं आहे. तर सर, आपला परिचय आपण काय सांगाल या बाबतीत? नमस्कार. मी रमेश बबन पवार. मी गोरसेना तालुका अध्यक्ष म्हणून इथं माजलगावमध्ये काम करतो आहे. आणि जे आम्ही आज गोरसेनेच्या वतीने संदेशभाऊ राष्ट्रीय अध्यक्ष आमचे संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज 250 ते 300 ठिकाणी आम्ही निवेदन देत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये देत आहे. जे आम्ही मागच्या काही 5-6 महिन्यापूर्वी 55 ते 60 मोर्चे आम्ही काढलेत आणि त्याच्यावर जे गव्हर्नमेंटने सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब असो, शिंदे साहेब असो यांनी जी समिती निवडली होती ती समिती 4 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये निवडून ती समिती कोणतंही काम करत नाही आहे. तर आम्हाला बंजारा समाजाला हे फसवणुकीचंच काम चालू असं आम्हाला वाटतंय. आणि इथून पुढे बी जर समजा आमच्या अटी जर मान्य नाही जर केल्या तर आम्ही इथून पुढे पूर्णतः आज तर आम्ही फक्त महाराष्ट्रभर आंदोलन करतोय, पूर्ण भारतभर बी आम्ही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. तर समजा राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता फक्त अल्टिमेट देतोय. गोरसेनेच्या वतीनं 250 ते 300 ठिकाणी आज निवेदन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर देतोय. आणि इथून पुढं जर समजा ती समितीने काही नाही केलं तर आम्ही इथून पुढं रास्ता रोको मुंबईला बी आझाद मैदानामध्ये पण आम्ही उपोषण करण्यास तयार आहे. जे मानवता जे सर, आजच्या जी प्रमुख मागण्या आहेत आपल्या मागण्या आहेत, प्रमुख जी मागण्या आहेत त्याबाबत थोडासा आमच्या जे मागण्या आहेत एस टी आरक्षण विषय आहेत. आणि जे हैदराबाद गॅजेटनुसार जे समिती गठन समजा झालेली होती त्यानुसार आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे सरकारला. याडी तुम्ही पण इथे आलात, काय भावनात आपल्या सरकारने आपल्यासाठी काय करायला हवं? आरक्षण देऊन द्यावं लागेल. या याडीचं म्हणणं आहे की आम्हाला जे ST समाजाप्रमाणे जे आरक्षण आहे त्याची आम्ही सातत्यानं 1 ते 2 वर्षापासून गोर सेनेच्या वतीने मागणी करतोय, परंतु आमच्या आंदोलनाला अद्याप या ठिकाणी यश आलेलं नाही असंच आपण काय सांगाल या बाबतीत? म्हणजे की आज तुम्ही एक तहसीलदारांना निवेदन दिले, कशा प्रकारच्या पुढचं आंदोलन असेल? जय गोर, जय शेवालाल, जय विज्ञान, जय भारत, जय संविधान, जय जवान, जय किसान. आज पूर्ण महाराष्ट्रभर 200 ते 250 300 ठिकाणी गोरसेनेच्या माध्यमातून गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जे निवेदन देत आहोत या निवेदनाचं एकच कारण आहे. मागच्या 5-6 महिन्यामध्ये आम्ही महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येने 54 ते 55 मोर्चे आम्ही काढलेलो आहोत. आणि 4 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या सह्याद्री हॉलमध्ये मीटिंग हॉलमध्ये आम्हा सर्व बंजारा समाजांना बोलवून घेण्यात आलं आणि तिथं असं ठरवण्यात आलं आहे की जे मुंबई हायकोर्टाचे रिटायरमेंट जे आहे त्यांच्या अध्यक्षताखाली जी समिती ठरवण्यात आलेली होती ते 3 महिने झाले समिती ठरवून, तरी पण त्या समितीचं कोणत्याही प्रकारे आमच्या समाजाला ST आरक्षणाविषयी जे काम चालू करणार होते ते अद्यापही काम दिसून येत नाही आहे. ती समिती लवकरात लवकर काम करावं आणि सरकारला आमचं एवढंच सांगणं आहे की जी तुम्ही समिती गठीत केलेली आहे ती आम्हाला कुठेच काम करताना दिसत नाही आहे. म्हणून आम्ही सरकारला या निवेदनामार्फत त्यांना विचारत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यायचा आहे. या ठिकाणी गोरसेनेच्या वतीने गेल्या 3 महिन्यापासून ST आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक समिती नियुक्त केली होती, पण त्या समितीचं काम आजपर्यंत कुठं होताना दिसत नाही.
याच्याच निसर्गात आज माझं तहसील या ठिकाणी गोरसेनेच्या वतीने आपण पाहताय माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांच्या वतीने एक अल्टिमेट एक निवेदन तहसीलदाराला देऊन एक त्यांना सूचित करण्यात आलं की आमच्यासाठी जी कमिटी स्थापन करण्यात आली होती त्या कमिटीने त्यात काम तरी करावं किंवा कुठला तरी आम्हाला निर्णय द्यावा, याच मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर गोरसेनेच्या वतीने निवेदन या ठिकाणी SDM कार्यालयाच्या समोर गोरसेनेचे पदाधिकारी व गोरसेनेचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपला परिचय आणि आपल्या काय मागणी घेऊन आपण या ठिकाणी आलात? नमस्कार, मी शंकर सुंदरराव चव्हाण, गोरसेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिव. आज आम्ही गोरसेना या संघटनेमार्फत 200 ते 250 ते 300 या ठिकाणी निवेदन देतो, SDO, तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिस. तर आम्ही वेळोवेळी सकल बंजारा समाज या समाजाच्या वतीने जवळपास 55 ते 60 आंदोलन काढले महाराष्ट्रभर. तरी शासनाने त्याची दखल न घेता 4 नोव्हेंबर ही तारीख देऊन सगळ्या समाजामधील प्रमुख नेत्यांना बोलावून त्यांनी 3 महिन्याची मुदत मागून त्यावेळेस समिती दाखल केली. आता त्या समितीमध्ये समितीचं जे पद्धतीने काम चालायला पाहिजे त्या पद्धतीने काम चालू नाही आहे. त्या पद्धतीने काम लवकरात लवकर काम चालू करावा ह्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर ह्या प्रशासनाला झोपीत आहे, ह्या झोपीची सोंग घेत आहे. ह्या शासनाला जागे करण्यासाठी आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर निवेदन देत आहे. आणि या लवकरात लवकर जर त्या समितीकडे जर ST आरक्षण जर पाठपुरावा नाही झाला तर येणाऱ्या काळात गोरसेना किंवा समाज बंद करून महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल. जय गोर, जय शिवलाल. हक्काचा नाही कुणाच्या बापाचं, अरे असं कसं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. गोरु के सम्मान में, गोरसेना मैदान में, गोरु के सम्मान में, गोरसेना मैदान में. संदेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संदेश भाऊ तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शिवलाल महाराज की जय.